सरकारी नोकरी, रिटायर झालेली माणसं, पेन्शनमध्ये होणारी तुटपुंजी वाढ, 2% 3% DAची वाढ आणि मग एकमेकांमध्ये रंगलेली चर्चा. मोठमोठे पगार घेणाऱ्या लोकांना अगदी चेष्टेचा विषय लागतो. सरकारी नोकरांची ही DA किती वाढणार अशी कट्ट्यावर चाललेली चर्चा ऐकून प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे गलेलठ्ठ पगारावरची तरुण मुलं गालातल्या गालात हसत असतील. पण सुरतमध्ये अशी घटना घडली आहे की तुम्ही आम्ही सगळ्यांनीच आश्चर्यचकित होण्याची वेळ आली आहे. योग गुरु, सुरतमध्ये एक सुप्रसिद्ध योगधाम आहे, ज्या ठिकाणी ध्यान योग याचं प्रशिक्षण दिलं जातं, अनुयायांची संख्या वाढवली जाते. म्हणजे एक पवित्र कार्यामध्ये मग्न असलेलं असं हे खूप पवित्र लोकांचं एक ठिकाण, असं आपण ज्याचं वर्णन करतो, अशा नजरेतून ज्याच्याकडं आपण पाहतो, जे आपल्यावर संस्कार आहेत त्या पद्धतीने आपण तिकडं पाहतो. पण त्याच ठिकाणी काय चालू होतं हे जर ऐकलं तर धक्का बसतो. ज्या पद्धतीने एका मदरशामध्ये नकली नोटा छापण्याचा कारखाना सापडला होता, म्हणजे खालच्या बाजूला मुलांना प्रशिक्षण देणं आणि वरच्या मजल्यावर नकली नोटा छापण्याचं अव्याहतपणे काम सुरू असणं, अशी फॅक्टरी जशी सापडली होती, त्याच पद्धतीने या सुरतमधल्या या योग गुरूच्या आश्रमामध्ये बनावट 500 रुपयाच्या नोटा बनवण्याचा कारखाना सापडला. हे स्वतः महाशय योगगुरू आपल्या फॉर्च्युनर या कारमधून, ज्याचा नंबर 5252 असा काहीतरी आहे, निघाले होते. त्यांचं धारिष्ट्य बघा, जवळपास 2.5 कोटीच्या नोटा घेऊन ते निघाले होते. 500 रुपयाची एक बंडल अशी 2 बॅगा भरून फॉर्च्युनर कारमध्ये टाकल्या आणि निघाले. त्यांना वाटलं सगळीकडं व्यवस्थित कार पास होईल. पण गुजरात पोलिसांना टीप मिळालेली होती, यांच्यातलाच कोणी गद्दार होता की काय, त्या कारची तपासणी करायची म्हणून कार अडवली गेली. आणि ती कार तपासत असताना हे नोटांचं घबाड बघून पोलीस लोकसुद्धा हादरून गेले. मोठा भाई आणि प्रधान सेवक यांचं गुजरात, धन्य ते गुजरात असं म्हणण्याची वेळ आली. दिव्याखाली अंधार असंही म्हणू शकतो आपण. ह्या योग गुरूकडं एकतर फॉर्च्युनर कार, हेच मोठं आश्चर्यचकित करणारी गोष्ट. पण आता आजकाल भारतात अशा लोकांकडंच खूप मोठा पैसा आणि अशा लोकांचेच काले कारनामे, हे काही म्हणजे गणितच होऊन गेलेलं आहे. त्याविषयी जास्त काही बोलण्यात अर्थ नाही, कारण जिथं राजकारणी लोक, नेते लोकच जाऊन लोटांगण घालतात, त्यांचं मग कितीही काही बाहेर आलं तर मग 50-25 मधून एखादा आसाराम तो जेलमध्ये जाऊ शकतो. एखादा जो राम रहीम म्हणून सापडला होता तसा एखादा जेलमध्ये जाऊ शकतो. अशी 1-2-4 उदाहरणं सोडली तर बाकीचे मासे सही सलामत जाळ्यातनं बाहेर पडलेले आहेत. या योगगुरूंच्या कारमध्ये जेव्हा अशा नकली नोटा सापडल्या तेव्हा तपास काम सुरू झालं आणि जवळपास 8 पुरुष आणि 1 महिला अशा 9 लोकांना सुरतमध्ये अटक झाली.
एका व्यक्तीच्या 2 मजली घराची झडती घेतली तेव्हा कळलं की पहिल्या मजल्यावर तर भाडेकरी आनंदात राहतोय आणि दुसऱ्या मजल्यावर याने नोट प्रिंटिंगचं मशीन लावलेलं आहे. तिथे जी कागदाची बंडल सापडली त्याच्यामध्ये तपासकाम पुढं गेलं तेव्हा समजलं की चायनावरून हे नोटेचा कागद मागवलेला आहे. हुबेहूब इंडियन 500 रुपयाच्या नोटेचा जो कागद आहे त्याप्रमाणेच तो कागद आणि मग नंतरची टेक्नॉलॉजी सगळं काही त्यांना या तपास करताना सापडलं आहे. जर भारतातल्या गुजरातसारख्या राज्याचा प्राईम मिनिस्टर आपल्या भारताचा असेल, गृहमंत्री आपल्या भारताचा गुजरातचा असेल आणि तरीही गुजरातमध्ये बिनधास्तपणे अशा जर नकली नोटा बनत असतील, त्या कधीपासून बनत आहेत, त्याचा सप्लाय नक्की कुठे कुठे झाला, आत्ता जी 2.5-3 कोटी कॅश सापडली डुप्लिकेट, ती नक्की हे महाशय कुठे घेऊन चालले होते. आता हे सगळं खणतील. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स या सगळ्या गोष्टीमध्ये तपास नक्की करतील. तपास योग्य दिशेने जाईल सुद्धा, पण नंतर कोणीतरी तपास तिथं थांबवायला लावेल. कदाचित याच्यातून फारसं काही निष्पन्न होणार नाही किंवा नेहमीप्रमाणे डुप्लिकेट नोट बनवण्याचे कारखाने जिथे जिथे सापडले, आंध्र झालं, कर्नाटक झालं, पुणे झालं आणि आता गुजरातमधलं सुरत, जे साड्या आणण्यासाठी लोक जातात महाराष्ट्रातले, स्वस्त साड्या आणायच्या आणि महाराष्ट्रात थोडंफार कमिशन कमवण्यासाठी, घरगुती धंदा करण्यासाठी सुद्धा अनेक लोक सुरतमधून साड्या आणायला जातात. हिऱ्याचे व्यापारी सुरतमध्ये जास्त आहेत. हिऱ्यावर पैलू पाडण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थासुद्धा सुरतला आहेत. म्हणजे तसं पाहिलं तर श्रीमंत शहर आणि या शहरात असलेल्या एका योगधाममध्ये असे प्रकार सुरू आहेत, याच्यापेक्षा काळीमा लावणारी दुसरी गोष्ट नाही. म्हणजे आपण बोंब मारायची, जिहादी जिहादी म्हणत तिकडं लक्ष डायव्हर्ट करायचं लोकांचं आणि स्वतःच्या राज्यामध्ये असे काळे कारभार अव्याहतपणे सुरू ठेवायचे, असंच म्हणावं लागेल ना आता. याशिवाय दुसरं काय बोलणार आपण. कारण ज्या राज्याची 2-4 मंडळी पूर्ण देशाची धुरा वाहत आहेत, त्यांना या गोष्टी समजल्या नसतील. बाळगोतपणा आहे. आपल्याकडं प्रत्येक इल्लीगल गोष्ट ही त्याच्यावरती लीगल कंट्रोल ठेवणाऱ्या माणसांना सांगितल्याशिवाय सुरूच करता येत नाही. विदारक सत्य आहे, कोणीही नाकारणार नाही. ज्या लोकांनी वर्दीला जवळनं पाहिलं आहे, ज्या लोकांच्या घरातला एखादा मेंबर त्या वर्दी घालून काम करतोय त्या खात्यात, विचारा त्याला एकदा खाजगीमध्ये कानात विचारा, तोही सांगेल हां प्रवी बोलतो ते सत्य आहे. असं होऊच शकत नाही की कोणत्याही शहरात कोणतंही इल्लीगल काम चालू आहे आणि लॉ अँड ऑर्डर हे पाहणाऱ्या लोकांना ते काहीच माहीत नाही. असं कधीच होत नाही. एखाद्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार चालतो असं वरपर्यंत कधी माहीत नसतं, असं कधीच घडत नाही. वरती सांगूनच, टक्केवारी ठरवूनच सर्व काही चाललेलं असतं. त्यामुळं सुरतमधली घटना खूप मनाला खिन्नता आणणारी घटना आहे. त्यामुळं गुजरातचे जे कोणी देश चालवत असतील त्या सगळ्यांनी याच्या तळाशी मुळाशी जाणं नितांत गरजेचं आहे, भले ते कोणीही असोत. पूर्ण अर्थव्यवस्थेला खिंडार पडू शकतं अशा घटना ज्या ज्या ठिकाणी घडतात त्या त्या ठिकाणी ती मशनरी आणि तशी बुद्धिमत्ता असलेल्या माणसांचा कायमचा बंदोबस्त होणं फार गरजेचं आहे. ज्या ठिकाणाहून चायनामधनं हे कागद मागवले जातात त्याची यादी प्रत्येक वेळेस भारताच्या गृह खात्याला मिळाली पाहिजे. ते कागद मागवणाऱ्याचा पत्ता, फोन नंबर्स, नाव हे सगळं गृह खात्याला केलं पाहिजे, दिली पाहिजे माहिती. अशा पद्धतीची नियमावली प्रत्येक एअरपोर्ट आणि प्रत्येक बंदरावर दिली गेली पाहिजे. त्यामुळं असा कागद ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी तुम्हाला इंटेलिजन्सची माणसं ठेवून तिथे तुम्हाला गस्त घालता येईल.
लक्ष ठेवता येईल आणि असे होणारे भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी होणारे गुन्हे वेळेस तुम्हाला रोखता येतील असं एक जाता जाता सुचवावंसं वाटतं. अर्थात जे काही घडलं आहे त्याच्यामध्ये जो काही तपास होणार आहे त्याच्यातून तो तपास आणि त्याच्यातनं निष्पन्न होणाऱ्या गोष्टींमधून जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा नक्की झाली पाहिजे. याच सामान्य माणसाच्या अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात कविप्राय विथ शो यूट्यूब चॅनलवर अशाच काही नवनवीन व्हिडिओंसह.